गोंदिया जिल्ह्यात आज महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री सामाजिक न्याय मंत्री राहिलेले राजकुमार बडोले, विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या नेतृत्वाखाली आज अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन गोंदिया येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आले। यामध्ये न्यायमूर्ती अनिल बदर यांचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, उपवर्गीकरणाला विरोध अशा भूमिका मांडत 2027च्या जनगणनेचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या आयोगाला स्थगिती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी आज अनुसूचित जमातीचे सर्वधर्मीय धरणे आंदोलन गोंदिया येथे पार पाडण्यात आले। विशेष म्हणजे या धरणे आंदोलनात महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी असलेले सहकारी पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले, भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सहभाग नोंदविला आणि सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी भूमिका त्यांनी ठामपणे मांडली। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम। आज या ठिकाणी प्रामुख्याने जातीचं अनुसूचित उपवर्गीकरण केलं पाहिजे अशी मागणी वर्गीकरणाचा केली। जो मुद्दा म्हणून या ठिकाणी कोणी मागणी सुप्रीम केली कोर्टाने नाही, जो निकाल दिलेला आहे परंतु खोटा प्रचार, आणि खोटी त्या यंत्रणा, माध्यमातून खोटे खऱ्या अर्थानं नॅरेटिव्ह, खोटे मुखवटे यामध्ये वापरून या ठिकाणी जातीचे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं लोकप्रतिनिधी पाहिजे, असतील, जनता या असेल, आरक्षणाचे तुकडे तुकडे असतील, पाडले पाहिजे अशा यांच्या पद्धतीचा भावना या ठिकाणी षडयंत्र लक्षात रचलं घेऊन जात आहे। आणि सर्वांना आणि म्हणून कोणावर अजून अन्याय माझ्या होणार नाही गावातल्या माणसाला, माझ्या या भोळ्या सर्व भावल्या भावनांचा माणसाला विचार जो करून शेतात राबतो, मोलमजुरी करतो, सरकारने गिरणीमाळ निर्णय त्या घ्यावा, कामावर जातो, शेतामध्ये याकरता हा कामावर मोर्चा आहे। जातो, एमआरडीसीच्या आणि खऱ्या कामावर अर्थानं जातो, 2 वेळच्या अन्नासाठी कोणतेही धडपड सरकार करतो, त्या माणसाला कोणत्याही अजूनही समाजाच्या समजलं नाही विरोधामध्ये की हे उपवर्गीकरण म्हणजे मी काय। सत्ताधारी असलो तरी तुम्ही आम्ही मग बघत आहात की सरकारच आमच्या आपलीच पक्षाचे काही अनेक लोक या माणसं ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी लावतोय आणि सर्व त्यांच्या लोकांना हातातून न्याय देणे खोटा षडयंत्र, आमच्या शासनाची खोटी भूमिका न्याय आहे। या मी ठिकाणी तुम्हाला पसरवले निश्चितपणे जातात। सांगतो आणि म्हणून सगळा समाज देवेंद्रजी फडणवीस साहेब अनुसूचित जातीच्या 59 हे राज्याचे जाती मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राच्या, त्यांना खऱ्या ते फार अर्थानं प्रगल्भ जागे व्यक्तिमत्व होण्याची आहेत। वेळ आहे। आणि म्हणून आणि ते आम्ही कोणत्याही विधानसभेमध्ये पहिल्यांदा एल्गार निर्णय केला घेताना की या अनुसूचित एखाद्या जातीचं समाजावर उपवर्गीकरण अन्याय होईल पहिल्यांदा थांबवलं पाहिजे किंवा जनताच्या भावना आता विचार दुखावल्या करा, जातील असा कोणताही केंद्र निर्णय सरकारनं घेणार नाही। बाबासाहेबांच्या काळामधलं आतापर्यंत आता आरक्षणाच्या उपवर्गीकरण, संदर्भामध्ये अनुसूचित जाती एकत्रित महाराष्ट्रामध्ये नाहीये। अनेक आंदोलन झाले, 1910 मध्ये त्या जनगणना सर्वांना झाली, 10-11 मध्ये। यशस्वीपणे सांभाळण्याचे त्याच्यानंतर काम 1931 मध्ये देवेंद्र फडणवीस जनगणना साहेबांनी झाली केलेलं आणि आहे त्या आणि हा जनगणनेमध्ये मुद्दा सुद्धा अनुसूचित निश्चितपणे जातीचा ते योग्य वर्ग पद्धतीने तयार करण्यात आला। हाताळतील आणि जी जनतेची अनुसूचित भावना आहे जातीचा वर्ग त्यांचा पूर्ण बाबासाहेबांनी सन्मान केला नाही। आमच्या शासन राखेल असा मला एक पूर्ण विश्वास आहे। न्यायमूर्ती अनंत बधीर याच्या अध्यक्षतेखाली जे 1 सदस्यीय समिती सरकारनं केली आहे, तो सरकारनं तो याचा अहवाल सर्वांच्या पुढे आणावा, सार्वजनिक करावा या मागणीसाठी आणि मुळातच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणे हेच योग्य नाही आहे। त्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024ला केलेलं आहे ते रद्द करावा। यासाठी या ठिकाणी गोंदियामध्ये आज हा आंदोलन सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांची मागणी आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल सरकारला मिळाला आहे तो अहवाल लोकांच्या पुढं आणू नये आणि हा अहवाल शासनानं लोकांच्या पुढं एक तर सार्वजनिक करावा, तो लागू करू नये यासाठी ही मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल नाही घेतली, पुढची भूमिका करणार आंदोलनाची दखल नाही घेतली, आजच्या पुढची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये होत आहे, औरंगाबादला होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता बैठका घेणं सुरू केलेलं आहे। या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे। आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय। आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय आपण या ठिकाणी बैठका घेत आहोत, विभाग पातळीवर बैठका होतील आणि नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीतला मोर्चा आपण काढणार आहोत। सर, आपण सत्तेत आहात आणि सत्तेत असताना सुद्धा हा आव्हान आपण सरकारला देतात, काय सांगाल? मुळातच हा सत्तेचा प्रश्न नाही आहे। आता आपण या ठिकाणी ओबीसीच्या जेव्हा आंदोलनाची गोष्ट केली तेव्हा त्याचं नेतृत्व सत्ता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेलं आहे
अनुसूचित जमातीच्या बाबतीत जेव्हा आंदोलनं झालं किंवा धनगर समाजाच्या बाबतीत जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं का सत्ता पक्षातल्या लोकांनी पण पुढे येऊन आंदोलन केलं. त्याच्यामुळे एका पक्षाचं आंदोलन मुळातच नाही आहे. हा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं हेच संविधानाच्या कलम 14 अन्वये हे चुकीचं आहे. आणि म्हणून ही मागणी सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या 59 अनुसूचित जातीच्या लोकांनी, माझ्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केली आहे. आणि म्हणून अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, त्याची वेळ वाढवून द्यावी सरकारनं, आणि संसदेमध्ये सरकारनं कायदा करावा आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करावं, किंवा 2027ला ऑलरेडी जातीय जनगणना होत आहे तोपर्यंत सरकारनं यावर कोणतीही कार्यवाही करू नये, एवढं या ठिकाणी आम्ही मागणी करतो.